टाकले त्यात असं नाही की बाबा हे टाकले प्रॉपर विजन आहे विजन नाही मांडलं तेच. नमस्कार मित्रांनो, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ थोडा वेगळा असणार आहे. आम्ही निघालेलो आहोत बारामतीला. कृषी प्रदर्शन जे भरलेलं आहे तिथे आम्ही आज जाणार आहोत. भारतातील सगळ्यात मोठं प्रदर्शन तिथे भरलं जातं. वेगवेगळं साहित्य आपल्याला इथं बघायला मिळतं. म्हणजे शेतीसाठी लागणारे अवजारे असतील, त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे म्हणजे आधुनिक शेती कशा प्रकारे केली जाते याबद्दल पण आपण तिथं माहिती बघणार आहोत. डेमो प्लॉट्स पण आपल्याला इथं बघायला मिळतील. तर माझ्यासोबत आज आहेत पहिल्यांदा तर हा आहे अमित दादा. तर अमित दादाचं सांगायचं झालं तर तो माझ्या जवळचाच आहे, म्हणजे नात्यातलाच आहे. आणि त्याचे आज आम्ही जे चौघजण आहोत तर मित्र आहेत त्याचे बाकीचे. तर दादाचा परिचय सांग. मी रोहित खुडे, सातारा. हां. मी सध्या सातारामध्ये राहतो. प्रिसिशन गिअर ट्रान्समिशनच्या कंपनीमध्ये सध्या जॉबला आहे. मला पण थोडीफार शेतीची आवड आहे, त्यासाठी मी प्रदर्शन बघायला चाललेलो आहे. म्हणजे प्रदर्शनाला आधी कधी गेलेलं का? ह्याच्या आधी कधी गेलो नाही, परत सगळ्यात मोठं प्रदर्शन बारामतीला भरतं, त्याच्यामुळे आपण मी चाललेलो बघायला. आणि जो अमित दादा आहे तो दरवर्षी जातो. काय काय अनुभव आला तिथला? म्हणजे आम्ही पण पहिल्यांदाच निघालो तिथं. काय काय अनुभव आहे तिथला? अनुभव म्हणजे नवीन शेती कशी, तंत्रज्ञान आणि आधुनिकता आणि आपण शेतीविषयीचं मार्गदर्शन भरपूर भेटतं तिथं. वेगवेगळ्या औषधाच्या कंपन्या, खते, रासायनिक खते, सेंद्रिय खते याबद्दलची भरपूर माहिती भेटते तिथे. म्हणजे दरवर्षी तिथं वेगळंच असतं काय? नवीन सगळं म्हणजे नवीन आता कसे बियाण्यात प्रकार भरपूर झालेत. नवीन बियाणे, नवीन अवजारे, उपकरणे सर्व बघायला नवीन भेटतं आपल्याला तिथं. तर जे ड्रायव्हर आहेत ते कोण आहेत? दादा नाव काय? नमस्ते, माझं नाव हेमंत गायकवाड. मी प्रॉपर तसा मुंबईचा आहे, बॉर्न अँड बॉटम. मी आता रिसेंटली शिफ्ट झालेलो आहे साताऱ्यामध्ये. गाव साताऱ्यामध्ये कोरेगाव तालुक्यात वाटर केलेली आहे गाव आहे माझं. बरं. आणि साधारणतः आमची 4-4.5 एकर शेती आहे. आणि मी रिसेंटलीच आता शेती करायला म्हणजे सुरुवात केलेली आहे. ऑलरेडी आमचे काका आमचे वडील करत होते, तर मी त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन करायला सुरुवात केलेली आहे. त्यासोबत माझे असे मित्र जुळत गेलेले आहेत, जसं अमित आहे, अनमोल माझ्या टीममध्ये जो काम करतो माझ्यासोबत. सो आम्ही आज डिसाईड केलेलं आहे की आज आम्ही गुरुवारी काही पण करून, आज वर्किंग डे असून आम्ही सुट्टी घेऊन आज आम्ही चाललेलो आहे की भारतातील सगळ्यात मोठं कृषी प्रदर्शन जे बोलतो आपण, ॲग्रिकल्चर एक्सपो, हे भारतातील सर्वात मोठं. आणि आपले हे भाग्य आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये बारामती सारख्या त्याच्यामध्ये क्षेत्रात हे आपल्याला. तर माझं एकच रिक्वेस्ट आहे की सगळ्यांनी नक्की इकडे व्हिजिट दिले पाहिजे, गेलं पाहिजे सगळ्यांनी. आणि आता आम्ही पोहोचणार आहोत तिथे एक अर्ध्या-पाऊण तासात नक्की. थोड्याच वेळात आम्ही पोहोचतो तिथे. सो तिथे आम्ही पुढे व्हिडिओ कंटिन्यू करू. तुमचं? नमस्ते मित्रांनो, माझं नाव अनमोल माने आहे. कोरेगाव तालुक्यातलं छोटंसं गाव आहे लासुर्णे म्हणून. सो मी तिथं वास्तव करतो. सो आपण निघालोय बारामतीमध्ये कृषी प्रदर्शन बघायला. सो आपण फक्त बघतो IT इंडस्ट्रीमध्ये AI आलं. ओके. सो आता कृषीमध्ये पुढे जायचं आम्ही. सो आपल्या कृषी क्षेत्रात पण AI आलंय. ते कसं आलंय ते बघायसाठी खास मी निघालोय. ओके. AI ला आपली इम्प्लिमेंटेशन कसं करू शकतो आपल्या शेतामध्ये, त्यासाठी मी खूप उत्सुक आहे आणि ते बघायसाठी निघालोय खास. शेतीमध्ये काय करता तुमच्या? माझ्या शेतीमध्ये ऊस असतो. यावर्षी 3 एकर कांदा आहे आमचा. ओके. आणि ऊस आणि कांदा जास्त मोस्टली असतं. आणि नेक्स्ट इयर पासून आपण आल्याचं प्लॅनिंग करतोय. सो त्यासाठी मी नॉलेज घेण्यासाठी निघालोय बारामतीला खास. चालेल. आता आपण कुठे पोहोचतोय? फलटण मधून जस्ट बाहेर आलो आता. बारामती रोडला बारामती रोडला येतो. रोडचं काम चालू आहे इथे. म्हणताय ना ते गोटा. तर मित्रांनो, आम्ही इथे थांबलेलो आहोत. इथे जर तुम्ही बघितला तर गायींचा गोठा आहे. तो गायींचा गोठा बघण्यासाठी आम्ही इथे थांबलेलो आहोत. आणि आमची जर गाडी असेल तर ते आहे अल्टो. त्या गाडीमध्ये आम्ही आलो आहे. हा प्रवास आमचा चालू आहे. आणि आता संपूर्ण आम्ही बघणार आहोत की गोठ्याचं नियोजन कसं केलेलं आहे. जो अमित दादा आहे त्याला माहिती आहे हा गोठा, आणि तो म्हणतो की अतिशय सुंदर त्यांचं नियोजन आहे. आणि गायी पण चांगल्या आहेत. आपले व्हिडिओ असतातच दूध व्यवसायावर, तर आपल्याला हा व्हिडिओ पण फायदेशीर ठरेल. चला तर मग बघूया काय काय आपल्याला तिथं बघायला मिळतं आहे ते. आम्ही दादा व्हिडिओ कधी बघितलेला? गोठा कधी बघितलेला? हा एक 3 महिन्यापूर्वी गोठा बघितलेला होता. बरं. 3 महिन्यापूर्वी बारामतीला आलेलो, त्यावेळेस हा गोठा बघितलेला. म्हणून आता थांबवलं, म्हटलं एक 10 मिनिटं व्हिजिट देऊन जाऊ आपण गोट्याला. त्यावेळेस किती गाय होत्या त्यांच्या? गाय एवढंच होते भरपूर. बरं. पण छान आणि सुंदर गोट्याचं नियोजन आहे. म्हणून म्हणजे एक 10 मिनिटं बघा, बघण्याजोगा आहे का.
मुक्त कोट्याचं नियोजन केलेलं आहे. किती गाय असतील एकूण मिळून? मित्रांनो, आपण जो गोठा बघायला तिथे थांबलेलो त्याची एक सेपरेट मुलाखत घेतलेली आहे. संपूर्ण त्याची माहिती आपण त्याच्याकडून जाणून घेतलेली आहे. ती मुलाखत तुम्हाला हा व्हिडिओ टाकल्यानंतर थोड्या दिवसांनी आपल्या चॅनलवर दिसेल, तर ती मुलाखत बघायला अजिबात विसरू नका. आता आपण निघालेलो आहोत, पुन्हा एकदा गाडीत बसलोय, पुन्हा सुरुवात केली आहे प्रवासाला. अजून थोडासा वेळ लागेल आपल्याला पोहोचण्यासाठी. रस्ता थोडा खराब आहे काही ठिकाणी, तर त्यानुसार आपल्याला जावं लागतंय. आत्ता किती वाजलेत? 12:30 ना? 12:30 वाजलेत. बघू आता किती वेळ लागतोय अजून. जशी पोषक पाहिजे ना, तर ती इतकं वर वाटणार आहे. आता जमीन पाहायचं पोषक, आता हे अडचणी लावायचं आपण. आता हे पूर्ण तयारीच करायची ना. आता गहू निघालं की ते तयारीच सांगतात. म्हणजे जाताना पूर्ण तयारी झाली आता त्यांची. पूर्ण घेऊन निघालोय. यायचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं आपल्यामध्ये, आणि त्याला ॲव्हरेज कसं जास्त सापडेल, ऊसाचं पीक उत्पादन कसं सापडेल जास्त. म्हणजे ते करण्यासाठी जे मोटिवेशन पाहिजे तिथं मिळणार. रात्री मला झोप नाही लागली. लिटरली सांगतो मी, सकाळी पहाटे 5:30-6 वाजता उठलोय. फक्त विषय कसं, आमच्या बँकेत छोटं काम निघालं सरांना, पण थोडा वेळ झाला, थोडा लेट झालं बस. अदरवाईज वी आर व्हेरी एनर्जेटिक गाईज. नो ॲग्रिकल्चर. थोडासा शॉर्टकट मार्ग दिसतोय, म्हणजे दिशादर्शक फलक लावलंय तिथून आपल्याला जावं लागेल. म्हणजे पुढनं जाण्यापेक्षा आपल्याला इकडून गेलेलं बरं पडेल ना. हा सोपा रस्ता आहे, जवळ आहे रस्ता. सिटीमध्ये जाऊन अडकण्यापेक्षा ते बरं. हा सोपा मार्ग केलाय. येऊ नाही काढ सर. येऊ दे टेम्पो जाते लेफ्ट मारते. इथे दिसेल तुम्हाला कृषी प्रदर्शनाकडे, म्हणजे हा रोड तिकडे जातो. जे प्रदर्शन भरलंय त्या साईडला हा रोड जातो. आम्ही दादा आपला रस्त्याचा मार्ग सांगा एकदा. आता इथून सरळ पुढे गेल्यानंतर ना आपण कोरेगावातून पुसेगावमध्ये आलो. कोरेगावमधून पुसेगावमध्ये आलो. पुसेगाववरून आपण फलटणमध्ये आलो. फलटणमधून आता बारामती रस्त्यानं आपण माळेगावमध्ये निघालो. हा रोड आता इथं चांगला आहे, आपण लवकर पोहोचेन या रोडनं. राईट साईडला इकडे आहे का? शारदाबाई पवार विद्यानिकेतन, शारदानगर. आता थोडंच अंतर राहिलंय, थोड्याच वेळात पोहोचतोय आता. आणि इकडे बघू शकाल पोहोचलोय कृषी 2026. ठिकठिकाणी फलक पण लावण्यात आलेले आहेत, म्हणजे जे नवीन येत आहेत त्यांना काही अडचण येणार नाही. कृषी कुठं भरलं आहे, प्रदर्शन कुठं भरलं आहे शोधण्यासाठी.
वेगवेगळे स्पॉन्सर पण आहेत तिथे. गाडी आपण म्हणतो अलीकडे कुठेतरी सोलापूरवरून आले तर भारतातील सगळ्यात मोठं प्रदर्शन असल्यामुळे गर्दी भरपूर असते इथे. झुकेगा नाही साला. पुढे येस अल्लू अर्जुन आहे. सोलापूरवरून आली गाडी मिरचीला. आपलं कुठं गाडी म्हणजे आता होय इथं आता आहे आम्ही भरपूर आता भरपूर आता 1-1.5 किलोमीटर होते. होय जाता जाता आम्हाला एक ऊसाची नवीन जात दिसते इथे. बघू शकाल काळा ऊस दिसतोय. नवीन जात आहे ना? हो, नवीन जाते. कुठली असेल ही? साधारण अंदाज नाही त्याचा, पण ते बाहेरच्या आता सुरुवात झाली आपल्या महाराष्ट्रामध्ये लावायला. काय पाहणार बघा. काय पाहणार. थोडेच अंतर राहिले. आतमध्ये शिरलोय आम्ही, थोडंसं अंतर राहिलंय. थोडं भरपूर लांब आहे अजून. इथं पार्क आपल्याला चालत जायला लागेल पटापट. आधी तिथेच भरपूर चालायला लागणार आहे. हा, इथं पार्किंग केलंय सगळ्या गाड्या. पलीकडे टू व्हीलरसाठी पलीकडे 4 व्हीलर आहे. हां तिकडेच पार्किंगची ठिकठिकाणी सोय केलेली दिसते. इथे 2 व्हीलरची सोय केली आहे इकडे आणि इकडे उजव्या साईडला. आणि 4 व्हीलरची पुढे दिसते. उत्साहित पोरं दिसत आहेत इथे. येस शिट्ट्या वाजवत असताना त्यांना त्या पोरांना पण माहिती आहे नो फार्मर नो फूड. नाही एवढं कडक ऊन आहे तरी पण गर्दी बघताय तुम्ही. ऊन पण भरपूर आहे. दुपारचं ऊन आहे. 12:30-1 वाजलेत ना आता. किती वाजले आता? एक वाजायला आले. 1 वाजलेत. 1 वाजायला झालेत. पार्किंगची सोय इकडे. अच्छा तिथून पुढं बाहेर अरे इकडे तर कसलं ट्रॅफिक जाम आहे. पार्किंगची कसली सोय पूर्ण जाम आहे. हो दादा संध्याकाळी बाहेर पडायला कुठनं बरं पडेल. सरळ पुढं आहे का पार्किंग? किती लांब आहे अजून? जवळ समोरच आहे. कुठून बारामती शहरात सोडतात आपल्याला. ठिकठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली. इकडे बघू शका. बाहेर पडताना इकडे पण भरपूर हे केलेलं आहे. पार्किंग केलेलं आहे. सर अलीकडेच लावा गाडी बरं का. इथे काय? हां म्हणजे आतमध्ये जास्त लावायची नाही बरं का. अलीकडे लावायची. अलीकडे बाहेर पडायला तिथनं बरं. इथं लावा म्हटलं क्रेटाच्या अलीकडे. त्यांनी सोय बरोबर केली आहे सगळी. म्हणजे ट्रॅफिक होऊ नये वरून म्हणून. मी
नाही ट्रॅफिक होऊ नये म्हणून त्यांनी नियोजन केलंय नीट. अनमोल किती लांब लांब गाड्या बघ 45 बोलून किती लांब पण आहेत. उगाच नाही हे भारतातील सगळ्यात मोठं प्रदर्शन. येतो का वॉइस उतरू का हॅलो हो भाई ते जरा थोडी तर आपण उतरा तुम्ही हे बाहेर न इथे पार्किंगची सोय करण्यात आली. आता आम्ही पार्क करतो गाडी. पुढनं गाडी आली आहे. पुढनं गाडी आली तिकडून. शेवटी गाडी पार्क केली. सगळेजण अति उत्साही आहेत आज. आणि खूप काही शिकण्यासाठी पण आलेले आहेत तिथे. शेती पहिल्यांदाच आलाय ना? फर्स्ट टाइम आलोय मी तर. फर्स्ट टाइम बोलून दिसतो आपल्याला. तर पहिल्यांदा कॅप घातली, गॉगल पण घातलाय. ऊन भरपूर आहे. आता 1 वाजलेत आणि आम्ही आता निघालोय कृषी प्रदर्शन बघायला. चला दादा. तर कॅमेरामॅन कोण? तुमचं नाव काय? चला ते पुढे गेले सगळे. चला तर बघू शकाल पूर्ण गाड्यांची पार्किंगची सोय केलेली आहे. सकाळी फोन केला तुम्हाला पण ते तुम्ही उचलला नाही. आम्ही यायला तर मित्रांनो, प्रदर्शनाला येताना कॅप जरूर घाला, कारण की प्रदर्शन खूप मोठ्या जागेत आहे. बघण्यासाठी वेळ लागतो आणि त्यासाठी थोडी आपल्या डोक्यावरती कॅप असेल तर उन्हाचा पण आपल्याला त्रास होणार नाही. ऊन भरपूर आहे. आता वाजलेत 1 वाजता आम्ही इथे पोहोचलोय आणि आता आम्ही प्रदर्शन बघायला सुरुवात करतोय. भरपूर टाइम लागणार आहे आम्हाला इथे. बघू आपल्याला काय काय बघायला मिळते ते आज. माझं पण हे पहिलंच प्रदर्शन आहे. भरपूर गर्दी आहे. एंट्रीलाच खाण्याची सोय करण्यात आली इथे. इकडे पण पार्किंगची सोय पुढे. ते कुठे गेले? आम्ही ते कुठे गेले? सर्व शेतकरी बंधूंना विनंती, आपण रस्त्याच्या डाव्या बाजूला चाला. उजवी बाजू संपूर्ण वाहनांसाठी चालू मोकळी करून देणार. आम्ही सगळ्यांना तिकीट काढतो सगळ्यांची. तर तिकीट काढण्यासाठी इथे काउंटर आहेत.
सुरुवातीला आपल्याला इथे तिकीट काढावं लागतंय. तिकिटाचा दर किती आपण बघूया पर्यंत 60 रुपये. तर पर पर्सन 60 रुपये तिकीट आहे. तर पहिल्यांदा आपल्याला इथे तिकीट काढायचे मगच आपल्याला एंट्री मिळते. तर बघू शकता कृषी 2026 आम्ही जातो आणि नोंदणी करायला लागते. पैसे दिलेत नाही पैसे घेतले. एकानेच तिकीट काढले असते तर नाव नोंदणी करायची सर. ठिकठिकाणी इन्स्ट्रक्शन दिले जात आहेत की गर्दी करू नका अजिबात, कारण की भरपूर लोक इथं आलेले आहेत प्रदर्शन बघण्यासाठी खास. त्यांनी गाडीचं सदर केलं. पलीकडे पर पर्सन 60 रुपये आपल्याला द्यायचे आहेत. तर मित्रांनो, भारतातील सगळ्यात मोठं कृषी प्रदर्शन जे भरतंय ते बारामती इथे भरतंय. कृषी प्रदर्शन 2026 आणि हे 2026 वर्ष आहे आणि या वर्षीचं पण कृषी प्रदर्शन तर चांगल्या प्रकारे भरलेलं आहे. गर्दी बघू शकता, विविध ठिकाणाहून लोक आलेले आहेत प्रदर्शन बघण्यासाठी खास, कारण की याच प्रमुख आकर्षण खूप काय असतं आपल्याला बघण्यासाठी आणि भरपूर काय आपल्याला बघण्यासाठी नवीन गोष्टी शिकायला मिळतात. AI म्हणजेच आधुनिक पद्धतीने शेती कशा प्रकारे केली जाते हे देखील आपल्याला इथं बघायला मिळतं. चला तर मग आता आपण बघूया आतमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतंय ते. तर तिकीट काढून झालेलं आहे. काढले तिकीट. तर बघू शकाल आधुनिक तंत्रज्ञानाचे भविष्यातील शेतीवर आधारित भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन आणि 60 रुपये तिकीट. तर अशा प्रकारे प्रत्येक व्हिजिटरला तिकीट घ्यावे लागते आणि हे बघू शकता कृषी 2026. आता आपल्याला आज जायचंय. सगळ्यांनी एकत्र चला. सगळ्यांचे तिकीट अमितकडे दिलेत आणि व्हिडिओ तर्फे त्याचा प्रूफ पण आपल्याकडे आहे. अमितने तिकीट घाललेलं तर अमितवर सगळे जबाबदार राहील. आणि भारतातील सगळ्यात मोठं कृषी प्रदर्शन कृषी 2026. इथून एंट्री करायची आपल्याला. तिकीट जमा करायचे तिथं. अरे अमित कुठे आहे बाकीचे? हा इथं मुख्य गेटच्या डाव्या आणि उजव्या बाजूला तिकीट विक्री केंद्र आहे. त्या ठिकाणी तिकीट काढा आणि मगच पुढे या. त्या ठिकाणी आपण स्कॅन करून आणि ऑनलाईन पद्धतीने तिकीट काढू शकता. तिकीट काढण्यापूर्वी प्रत्येकाने आपली माहिती, आपलं नाव, पत्ता, मोबाईल नंबर व इतर माहिती. ठिकठिकाणी भरपूर गर्दी आपल्याला बघायला मिळते. गर्दी भरपूर आहे. प्रदर्शन खूप मोठं आहे. एक ठिकाणी आपण जाऊन ते पूर्ण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. चला बघूया काय काय बघायला मिळतं आपल्याला. हा फोटो काढणार कोण आहे? व्हिडिओ चालू आहे. तर मित्रांनो, पोहोचलेलो आहे. आम्ही 5 जण आलेलो आहे. तिकीट काढलेले. तिकीट दाखवा एकदा कशा प्रकारे त्यांनी घेतली तिकीट आपली. तर त्यामध्ये एका साईडला एक कॉर्नर असतो, ते फाडून घेतात आणि बाकीचे तिकीट आपल्याकडे राहतात. तर सगळ्याची तिकीट काढले. आता आम्ही आज जाणार आहोत. तर इथे बघू शकता प्रदर्शन भरलेलं आहे. तर दादांना फोटो काढण्यासाठी सांगितलंय. तुम्ही काढा.
तर दादांना फोटो काढण्यासाठी सांगितलं, एक फोटो घेऊन घेतो तोपर्यंत.
सोलारने चार्ज होणारा AI जनरेटेड येलो स्टिकी ट्रॅप आहे. यामध्ये सेन्सर, कॅमेरा आणि लाईट दिलेला आहे. याच्यात दिवसभरात जेवढे केले ट्रॅप होतात त्याचा एक फोटो तुमच्या मोबाईलवरती येते आणि त्यामध्ये सर्व इन्फॉर्मेशन त्या खेळाबद्दलची तुमच्या मोबाईलवरती येते. त्या खेळ जर ETL लेवलपेक्षा जास्त असली म्हणजे इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवलपेक्षा जास्त असली तर त्यावर कोणता स्प्रे घ्यायला लागते ते पण हे डिव्हाइस सांगतं. हे चिपको कंपनीने तयार केलेला AI डिव्हाइस आहे. तर दादानी आपल्याला सुंदररित्या माहिती सांगितली. आता आपण पुढचा सेक्शन बघूया. कोणता सेक्शन आपल्याला बघायला मिळतोय ते प्रत्येक सेक्शन मध्ये वेगवेगळी माहिती आपल्याला मिळते. ठिकठिकाणी वेगवेगळे सेक्शन्स केलेले आहेत. तर इथे पण काहीतरी आहे. तर शेतातील जे तण असतं ते जाण्यासाठी एक मशीन आपल्याला इथं बघायला मिळते. तर ते मशीन बघूया आपण. तुमचं नाव काय? राहुल रावेरकर. तर एक टन जाण्यासाठी मशीन आपण बघतोय. काय सांगाल या मशीनीबद्दल? ही अश्वन टेक्निकल्सने पुण्याच्या कंपनीने KVKच्या बरोबर मदतीने बनवलेली मशीन आहे. ही मशीन साधारणपणे 16 प्रकारचे गवत ओळखते आणि ML तंत्रज्ञानावरती आम्ही त्यांना ते शिकवलेलं आहे आणि 16 प्रकारचे गवत ओळखून ब्ल्यू लेझरचा वापर करून ते त्याला जाळतं. आम्ही त्याला तण ओळखायला शिकवलेलं आहे आणि ते तण ओळखतं आणि तळाला मारतं. कशा प्रकारे ओळखतं म्हणजे आम्हाला दाखवलं एकदा? मशीन लर्निंग आहे. इथे व्हिडिओ चालू आहे. मशीन लर्निंग नुसार ते तण आणि पीक हे वेगवेगळं ओळखतं आणि त्याप्रमाणे मारतं. म्हणजे आपल्याला तण जे ओळखतात आणि त्याच्यासाठी हे मशीन केलेले आहे आणि कोणत्या म्हणजे कुठल्या पण पिकातील ते तण ओळखतं. बरोबर. तर या मशीनीसाठी तुम्ही कशा प्रकारे तयार केली, कशा प्रकारे केली? ही जी मशीन आहे या मशीन मध्ये साधारणपणे मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स सगळ्या गोष्टी आम्ही स्वतः आमच्या बनवलेल्या. सॉफ्टवेअर पण आमचं स्वतःचं आहे. पूर्णपणे भारतीय बनावटीची मशीन. त्यासाठी किती खर्च येतो आपल्याला म्हणजे मशीन पाहिजे असेल? मशीन साधारणपणे 10 लाखापर्यंत आहे. याच्याबरोबर आम्ही 3 अटॅचमेंट देणार आहे. एक भर लावण्यासाठी, एक असेल गवत जाळण्याचं लेझरवालं जे आहे ते, त्याच्यानंतर माती लावायचं असेल, फर्टिलायझरचं असेल आणि पेरणीचं असेल. मित्रांनो, बारामती प्रदर्शनात जर तुम्ही आला कधी तर इथे बघू शकता सुरुवातीलाच आपल्याला जे तण जाण्यासाठी जे मशीन आहे ते आपल्याला इथं बघायला मिळतं. आता बाकीचे आपण आज जाऊन बघूया अजून काय काय बघायला मिळतं आपल्याला.
माझं नाव विशाल पंगडवाले आहे. हा जो फ्लेवर आहे तो एक्सप्लोर टोटल याला 400 लिटर टाकी आहे. 12 नोझल्स आहेत त्याला. वरती 20 फूट जातं, आजूबाजूला 35 फूट जातं. आणि याला दबडी प्लेट दिलेत आणि खाली स्टील प्लेट आहेत त्याला. तुम्ही डेमो बघू शकता त्याला. आणि 22 mm चा पंखा आहे त्याला टोटल. आणि त्याची प्राइस 4,50,000 आहे. पेट्रोल इंजिन 13 HP आहे. आणि बॅटरी जे आहे ते 60 अँपिअरची बॅटरी आहे त्याला. आणि तीन तर मित्रांनो आपण डेमो बघतोय त्याचा. काय सांगतायत आता? 360 मध्ये होत आहे. आणि तो त्याची प्राइस 4,50,000 आहे, इन्क्लुडिंग GST. फुल्ली रिमोट कंट्रोल आहे त्याचं. म्हणजे सगळं ऑपरेट जे आहे ते रिमोट कंट्रोल मध्ये होतं. आणि कमीत कमी 15 फुटापर्यंत आपण त्याला ऑपरेट करू शकतो. चालेल. तर मित्रांनो आपण बघितलं एक आधुनिक पद्धत कशा प्रकारे. आता आपण अजून काय काय ते बघूया. तर बाकीचे कुठे गेले शोधावे लागेल आधी. तर बाकीचे कुठे गेलेत दिसलेत. चला, हा हे झालं दाखवलंय. एक आपण कव्हर करूया. पॉलिकम नेट हाऊस युनिट. प्रत्येक पिकाचं इथं आपल्याला डेमो प्लॉट बघायला मिळतोय. इथे कांद्याचा प्लॉट दिसतोय आपल्याला. अमित दादा, कसं वाटतंय प्रदर्शन बघताना सुरुवातीला? अतिशय सुंदर प्रदर्शन आहे, काही अडचण नाही कोणती. प्रत्यक्ष डेमो प्लॉट पाहायला भेटतात. सुरुवातीला काय काय अनुभव मिळतो आता बघण्यासाठी? आता हे यंदा नवीन जात पाहायला मिळते. आणि जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर जास्तीत जास्त माहिती. आणि ठिकठिकाणी आपल्याला इथं बॅनर पण लावलेले दिसतात. इथून पण तुम्ही माहिती गोळा करू शकता. आपण आता पुढे जाऊन बघूया काय काय अजून. हे कुठलं पीक आहे? तर हे पीक आहे ब्रुसेल स्प्राउट. ए चला चला पुढं. स्प्राउट ले स्प्राउट ब्रुसेल स्प्राउट. हा बॅनर बघा. नको इंजिनियर नको डॉक्टर, महत्वाचा बॅनर आहे हा महत्वाचा बॅनर.
मुलाकडे असावी शेती, 4-5 ट्रॅक्टर. तर ही तर आताशी सुरुवात झाली आपली. तर हा कोबीचा प्लॉट दिसतोय आपल्याला. हा किती महिन्याचा प्लॉट आहे? सेंट व्हरायटीचा आहे आणि 2.5 महिन्याचा प्लॉट आहे सध्याला काढायला. तर सेंट व्हरायटीचा आणि 2.5 महिन्याचा प्लॉट आहे कोबी. हा 2.5 महिन्याचा प्लॉट आहे. सेंट व्हरायटी. उत्पन्न काय निघते? एकरी 15 ते 18 टन. 20,000 ते 24,000 रोप तुमच्या एका एकरात बसू शकतात आणि 90 पैशाला रोप बसायचं पाहिजे असं पण काही पैसे संपर्क हो 90 पैसे. एकरी किती लागते? 20,000 ते 24,000 रोप. डायरेक्ट लावायचं. मल्चिंगवर नाही केलेलं, 1 लॅटरल टाकलेली फक्त मध्ये 20 mm लॅटरल. त्यानंतर वांगी बघू शकता केवढे आहेत. साईज कसले आहे? साईज ओके. नाव त्याचं बघ, प्लास्टिक टेनिस शिवाय कमली वांगी. कलमी वांगे. साईज पण मोठे. ककडी. पलीकडे गेला पलीकडे. त्याचा फायदा असा की जे पीक तुमचं रेग्युलर 5 महिन्यापर्यंत निघतं, मिरचीचं 5 ते 6 महिन्यापर्यंत. कलम केल्यामुळे 9 ते 10 महिन्यापर्यंत तुम्ही प्रोडक्शन काढू शकता. तर ती झाडं मग 15 ते 20% प्रोडक्शन वाढतं. मिरचीचं एक झाड त्याच्या आयुष्यामध्ये 5 ते 8 किलोपर्यंत मिरची देतं. जर तुम्ही त्याला ग्राफ्टिंग केलं तर 12 किलोपर्यंत तुम्ही उत्पन्न घेऊ शकता. ग्राफ्टिंग तुम्हाला पाहिजे त्या वाहनावर करता येतं. खाली आपल्याला लावलं तुम्ही नॉर्मल पेक्षा ग्राफ्टिंग मध्ये आपल्याला 30% जास्त थोडस पुढे आल्यानंतर अजून एक आपल्याला गोष्ट बघायला मिळते इथे. ती कोणती? चला जाणून घेऊया.
जे पाणी आणि खत व्यवस्थापनाचं मशीन आहे ते तुम्हाला 7,000 फळबागावर सर्व पिकासाठी तुम्हाला 9,000 रुपयाला बसतं आणि टोटल सेट तुम्हाला 35,000 रुपये. त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया. थोडं गर्दी येते, त्यांना जाऊन देतो आपण. तर 1 मिनिट थांब, थोडी गर्दी जाऊन दे, थोडी गर्दी जाऊन दे. इथून फिरून पूर्ण जाऊ शकतो, खाली खायला आहे डायरेक्ट. दादा नमस्कार. मला पहिल्यांदा तुमचा परिचय द्या आणि नक्की ही कोणती सिस्टीम आहे ते पण सांगा, कशी वर्क करते ते पण सांगा. नमस्कार सर, मी गोकुळ गीते AI टेक्नॉलॉजी फायलो या कंपनीचा प्रतिनिधी. हे जे तुम्ही मशीन पूर्ण पाहता, सिस्टम पाहता आणि तुम्ही पूर्ण पिकामध्ये सुद्धा पाहिलं असेल, जसं द्राक्ष, डाळिंब, पेरू, केळी, ऊस या मल्टीक्रॉपमध्ये तुम्ही मशीन्स आपल्या पाहिले असतील, ते उंच मशीन पण तुम्हाला दिसतंय. तर हे जे मशीन आहे हे AI तंत्रज्ञानाचं मशीन आहे, जे शेतकऱ्यांना पाणी, खत, रोग, कीड, हवामान, फवारणी या सर्व गोष्टीचं मोबाईलमध्ये नियोजन देतं. ते कसं देतं तर ह्याला टोटल 12 सेन्सर असतात. जमिनीच्या खाली याला 3 सेन्सर असतात, 2 सॉइल मॉइश्चर सेन्सर असतात आणि 1 मातीच्या तापमानाचा सेन्सर असतात. सॉइल मॉइश्चर सेन्सरचं काम काय की तुम्हाला पांढऱ्या मुळीमध्ये आणि तुमचे जे सपोर्टिंग मुळे ह्याच्यामध्ये अवेलेबल पाणी किती आहे आणि त्या झाडाला पाण्याची गरज किती आहे आणि तुम्हाला किती वेळ पाणी द्यायचं आहे, ह्याही गोष्टी तुम्हाला मोबाईलमध्ये समजणार आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त मातीचे तापमान तुम्हाला समजतं, जेणेकरून तुम्हाला फर्टिगेशन कोणत्या योग्य तापमान करायचं आहे हे कळणार आहे. माती परीक्षण रिपोर्ट तुमच्याकडे असेल त्या हिशोबाने तुम्हाला कोणकोणते खतं कधी कधी टाकायचे त्या झाडाच्या स्टेजेसनुसार हे तुम्हाला सर्व गोष्टी मोबाईलमध्ये समजणार आहेत. आता हे जे मशीन आहे हे तुम्ही 70% तुमच्या जमिनीचा प्रकार एकसारखा आणि पिकाची लागवड एकच असेल तर 10 गुंठ्यापासून तुम्ही 4 एकरपर्यंत हे मशीन तुम्ही इन्स्टॉल करू शकता. ह्याची किंमत असते 9,000 रुपये याची किंमत असते. हे मल्टीक्रॉपसाठी चालतं आणि भाजीपाल्यासाठी 7,000 रुपयाची किंमत असते. ह्याचं आयुष्य पाहिलं 7 वर्षाचं आयुष्य, 2 वर्षाला वॉरंटी पिरियड येतो. आता तुम्ही वरती बघू शकताय की ह्याला वरती जे सेन्सर दिले तर ह्याच्यामध्ये काय सेन्सर असते की वाऱ्याचा वेग किती आहे, दिशा कोणती आहे, तुम्हाला पाऊस किती पडला आहे, हवेचा आर्द्रता किती आहे, तापमान किती आहे, तिथला हवेचा दाब किती आहे, वरती सूर्यप्रकाश किती लक्स मध्ये पडला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला झाडाच्या पानासारखं एक चिन्ह दिसतंय. याचं काम काय की झाडाचं पान तुमचं किती तास ओलं राहिलंय, या सर्व गोष्टी हे मशीन काय करतं की हे वरती क्लाउडला देतं. ह्या आणि हे प्रोसेस होऊन डेटा शेतकऱ्याला एका तासाला अपडेट होतो. तर शेतकऱ्याला काय सांगणार हे की एखादा रोग किंवा कीड जर येणार असेल आपल्या शेतामध्ये ते अगोदर 4 दिवस तुम्हाला सांगतं. त्या हिशोबाने तुमचा प्रभाव किती आहे, म्हणजे प्रेशर किती वाटते कीड रोगीचं ते तुम्हाला कळणार आहे. काय फवारायचंय कंटेन आपण देतो, काय तुम्हाला फवारायचंय आणि कोणत्या वेळेला, म्हणजे काय हे झाडाचा स्टॉमॅचो जो असतो म्हणजे झाड आपण फवारल्याच्या नंतर कधी शोषून घेऊ शकतं, त्याची एफिशियन्सी किती राहील हे शेतकऱ्यांना त्याचं टायमिंग दिलेलं असतं. पुढील 14 दिवसाचं हवामान हे शेतकऱ्यांना मोबाईलवरती समजतं. त्यात 108 तासाचं हवामान हे तुम्हाला तासावारी पण समजतं, जेणेकरून शेतकरी त्या हिशोबाने प्लॅन करू शकतात. आणि हे मशीन मल्टीक्रॉपसाठी चालतं, वेगवेगळ्या पिकासाठी चालतं. ह्याचे रेंज जर तुम्ही बघितले हे 1.5 किलोमीटरच्या रेडियस पर्यंत हे काम करतं. हे जर द्राक्ष, डाळिंब, पेरू, केळी, ऊस असेल या सर्व पिकांसाठी जेवढे आपल्या महाराष्ट्रामध्ये पिके येतात या सर्व पिकांमध्ये आपण काम करतोय सध्या. आणि ह्याचं जर कॉस्ट तुम्ही पाहिली टोटल कॉस्ट तर हे 35,000 रुपयाला हे मशीन पूर्ण जातं. ह्याला आयुष्य सेम 7 वर्षाचं, ह्याला 2 वर्षाची वॉरंटी असते. ह्याला रिचार्ज असतो. ह्या का तर ह्याला ई सिम असतं, इलेक्ट्रॉनिक सिम कार्ड असतं, ते तुम्हाला एका तासाला अपडेट देणार आहे. तर तुम्हाला रिचार्ज ह्याला 6,000 रुपयाचा रिचार्ज असतो वर्षाला. पहिले 1 वर्षाचा रिचार्ज तुम्हाला हा फ्री मध्ये येतो. सर हे तुम्ही 5 मोबाईल मध्ये अपडेट घेऊ शकता. एक मशीन बसवलं आणि समजा एक मशीन हिथं तुम्ही बसवलं आणि तुमचे नंबर ऑफ 10 प्लॉट आहेत, गृहीत धरा बरोबर. असले छोटे मशीन तुम्ही 10 प्लॉट मध्ये 10 टाकले, वेगवेगळ्या पिका असू द्या, ते आपण क्लाउडद्वारे ह्याला कनेक्ट करतो. तर प्रत्येक पिकाचं तुम्हाला पाणी, खत, रोग, कीड, हवामान, फवारणी हे सर्व समजणार. तुमचं एकट्याचं असेल तर वेगवेगळे ग्रुप जरी असेल तर प्रत्येक शेतकऱ्याला इंडिव्हिज्युअल सुद्धा, म्हणजे ज्या त्या शेतकऱ्याला ज्याच्या शेतानुसार हे सुद्धा समजणार आहे. 1.5 किलोमीटर पर्यंत सर काम करू शकतो. हो, चौकात कॉमन तुम्ही हवामानासाठी घेऊ शकता. आणि छोटं जे मशीन आहे पाण्याचे सेन्सर जे असतात आणि तापमानाचे हे तुम्ही प्लॉट नुसार सुद्धा बसवू शकता. आता ह्याच्यामध्ये काय होतं, शेतकऱ्याला आता हे सर्व गोष्टीची माहिती समजली. कशामध्ये माहिती समजली, प्रत्येक भाषेमध्ये समजते. तुम्हाला कलर कोड दिलेले असतात आपण त्याच्यामध्ये, हिरवा, पिवळा आणि लाल कलरचा. ह्याच्यामध्ये काय होतं, हिरव्यात म्हणजे तुम्ही सेफ साईडला आहे, म्हणजे प्रत्येक सेन्सरच्या हिशोबाने सांगतो. पिवळ्यात आला तुम्हाला ऍक्शन घ्यायची काहीतरी बरोबर, लाल मध्ये गेला तर तुम्ही डेंजर झोनला. म्हणजे ज्या शेतकऱ्याला वाचता येत नाही अशा शेतकरी सुद्धा हे टेक्नॉलॉजी समजू शकते.
प्रत्येक भाषेत उपलब्ध आहे. ह्याच्या पुढे काय होतं की आता ह्याचं जर तुम्ही हे बघितलं म्हणजे एकंदरीत एवढं सगळं सांगितलं तुम्हाला तर फायदा काय होतो बुवा. 30% खत औषधामध्ये आपण बचत करू शकतो, 25% शेतकऱ्याला उत्पन्नात वाढ होणार आहे आणि जवळपास 95% एक्सपोर्ट क्वालिटीचं शेतकऱ्याला उत्पादन मिळणार आहे. आता जर ह्याच्या कॉस्टिंग बाकीच्या सर्व्हिसेस बघितल्या म्हणजे आम्ही पिकावरती शेतकऱ्याला मार्गदर्शन पण करतो, ते फ्री ऑफ कॉस्ट असतं. बाकी सर्व्हिसेस इन्स्टॉलेशन असतील, ह्या जेवढ्या सर्व्हिसेस असतील ह्या सर्व आम्ही शेतकऱ्याला फ्री ऑफ कॉस्टमध्ये बसून देतो. आणि बोला ना सर. नाही सर, हे आपलं वैयक्तिक फायलो कंपनीचं आहे, जे आपण साधारणतः 2019 पासून ह्या पिकामध्ये नंबर ऑफ पिकामध्ये काम करतोय. आपले स्वतःचे R&D सेंटर वगैरे आहेत. बेंगलोर सर कंपनी आहे, ICR इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च. सर हे आमच्या पूर्ण भारतामध्ये कनेक्शन आहेत. तुमचं गाव आणि तुमचं नाव मला जर पाठवलं किंवा तुम्ही आता लिहून दिलं आम्हाला तर त्या हिशोबाने तिथल्या आमचे जे कोणी डीलर असतील त्याशी आणि आमची कंपनीची टीम असेल ती तुम्हाला संपर्क करून तिथलं सुविधा तुम्हाला देईल. मी आता माझा मोबाईल नंबर तुम्हाला सांगतो, सगळ्यांना एकदा नोट करून घ्या. माझं हो सर, माझं मी तुम्हाला सांगतो की नंबर सांगतो, नाव सांगतो आणि तुम्ही कंपनीच्या नावाने जरी सर्च केलं, कंपनीला जरी एन्क्वायरी टाकली तरी सुद्धा तुम्हाला आमच्या कंपनीच्या टीमकडून तुम्हाला म्हणजे अपडेट येऊन जाईल. माझं नाव सांगतो गोकुळ गीते. मोबाईल नंबर घ्या 9921 67 03 18. मोबाईल नंबर एकदा रिपीट करतो मी 9921 67 03 18. धन्यवाद. तर अतिशय सुंदररीत्या आपल्याला माहिती दिलेली आहे. ऋषिकेश शिंदे व्लॉग्स म्हणून आहे. काय कॉन्टॅक्ट नंबर का? सर हे इन्स्टॉल करण्यासाठी आपली कंपनीची टीम असते, ते शेतात येऊन तुमचं जमीन सर्वे करते आणि त्या हिशोबाने कधी इन्स्टॉलेशन करायचंय, म्हणजे कोणत्या ठिकाणी इन्स्टॉलेशन करायचंय वगैरे ते सर्व टोटल युनिट सर 35,000 रुपये जातं आणि त्यातलं पाणी आणि खत व्यवस्थापनाचं मशीन म्हटलं मल्टी क्रॉप साठी चालणार आहे. कुठलं ओपन केलेलं? ओपन कुठलं केलेलं? कॉन्टॅक्ट नंबर टाकायचे त्यामध्ये. नाव आणि तुमचं नंबर टाकलाय, नाव फक्त टाका ऋषिकेश शिंदे व्लॉग्स YouTube. धन्यवाद दादा. थँक्यू. तर आपण आता पुढे जाऊया. पुढे आपल्याला काय काय बघायला मिळत आहे. इथे काय हे सॉइल मॉइश्चर, सॉइल त्याच्यामधलं डिटेल्स येतो किती काय आहे, मॉइश्चर किती लेवल, मातीचं तापमान किती, टेम्परेचर कंट्रोल युनिट. हो सर, आम्ही यूज करणार. तुम्ही जो विचार करणार तुम्ही जरी एका प्लॉटमध्ये एक तुमच्या कटिंग गोष्टी जास्त असतो त्यांना आपण ते डबल सेन्सर वाले डबल सेन्सर मध्ये कांदा पीक येतं. डबल सेन्सर मध्ये सगळ्या फळबागा येतात, केळी, डाळिंब, द्राक्षे, पेरू, पपई आणि जे भाजीपाला पीक आहेत तुमचं टोमॅटो आहे, वांगी आहेत, खरबूज आहे, टरबूज आहे, या पिकांचा रूट झोन 10 इंचापेक्षा खाली जात नाही, त्यामुळे तुम्हाला ते सिंगल सेन्सर चालतं. त्याची 7,000 रुपये किंमत. मी ते सांगतो त्याच्यानंतर माहिती तिथे घेऊया का मग? तिथे गेला असं बरं झालं ते डिव्हाइस. ते एकच आहे का? नाही, हे छोटं डिव्हाइस आहे, ते मुख्य डिव्हाइस आहे. तर मित्रांनो आपण बघू शकाल इथे छोटं डिव्हाइस आहे आणि आपण आत्ताच माहिती घेतलेली, तिथे मोठं डिव्हाइस दिसतंय आपल्याला. तर इथे पण आपल्याला माहिती मिळू शकते त्याबद्दल. आम्ही तिथली माहिती घेतलेलीच आहे अगोदर. हा, या ठिकाणी आपण बघू शकता आपलं दुसरं एक डिव्हाइस आहे फायलो न्यूरो इन्फिनिटी. या डिव्हाइसची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे.
तर या शेतकऱ्यांना कमीत कमी याच्यामध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या शेतीमध्ये बदल करायचा आहे आणि पूर्वीची कुठलीही त्या शेतकऱ्यांना समजा कल्पना नाही आहे, तर त्या शेतकऱ्यांसाठी फायलोनं अत्यंत कमी खर्चामध्ये फायलो न्यूरो इन्फिनिटी हे डिव्हाइस आणलेलं आहे, जेणेकरून कमी खर्चात तुम्ही AI चा वापर करू शकाल. तर याच्यामध्ये तुमची जी काही छोटी पिकं आहेत म्हणजे ऊस आणि इतर भाजीपाला ज्यांची जी मुळं आहेत ही सर्वसाधारण 10-12 इंचापेक्षा खाली जात नाहीत किंवा 1 फुटापेक्षा खाली मुळं ज्यांची जात नाही आहेत, याच्यामध्ये याचा सिंगल सेन्सर आपण पाण्याचा आणि खताचा डिव्हाइस याला जे म्हणतो फायलो न्यूरो इन्फिनिटी, ज्याची किंमत 7,000 रुपये आहे. हे आपल्याला पाणी किती वेळ आपल्याला द्यायचं आहे, एकदा पाणी दिल्यानंतर 1 तास, 1.5 तास, 2 तास याची माहिती देईल. याच्यानंतर एकदा आपण पाणी दिल्यानंतर दुसरं पाणी आपल्याला किती दिवसानंतर द्यायचं आहे याची माहिती आपल्याला देईल. याच्यामुळे आपल्या पाण्यामध्ये कमीत कमी 50% बचत होईल. पाणी योग्य वापसा परिस्थितीमध्ये दिल्यामुळं तुम्ही जे काही खतं देताय पिकाला ते खतं पूर्णपणे अपटेक चांगल्या पद्धतीत होतात. वापसा परिस्थिती नसेल, ओल असेल आणि ओलीमध्येच आपण खत सोडण्यासाठी जर खत सोडत असेल तर ते खतं वाया जातात. तर ह्या मशीनमुळे प्रॉपर वेळेत पाणी गेल्यामुळे वापसा परिस्थिती मेंटेन होते, खतं योग्य वेळेमध्ये जातात. खतं याच्या योग्य वेळेमध्ये गेल्यामुळं खतांमध्ये किमान 30% पर्यंतची बचत या ठिकाणी होते आणि केवळ 7,000 रुपयाला येतं. 2 वर्षाची वॉरंटी आहे. 2 वर्षामध्ये काही जरी डिव्हाइसला झालं तर फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला त्याचा मेंटेनन्स पूर्ण करून दिला जाईल. 6 महिने याला रिचार्ज फ्री आहे. 6 महिन्यानंतर तुम्हाला 165 रुपये प्रति महिना एवढा त्याच्यासाठी रिचार्ज करावा लागतो. धन्यवाद. विशाल मिर्जे, फायलो. तर आता आपण पुढे जाऊया. अरे ते वर कशाला गेले ते, तर ते तिकडे पोहोचले. पण आपण आता स्पीडने थोडे प्लॉट बघूया. हा व्हिडिओ मोठा असल्यामुळे आपण तो पार्ट्समध्ये बनवला आहे. या व्हिडिओचा दुसरा पार्ट लवकरच चॅनलवरती पाहायला मिळेल. तोपर्यंत पार्ट 1 तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, मित्रांसोबत शेअर तसेच लाईक करायला पण विसरू नका. धन्यवाद.